बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही ठळक बातम्यांवर। स्वारगेट अत्याचाराची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती। मूलभूत सुविधांवरून अमरावती महानगरपालिकेविरोधात काँग्रेस आक्रमक। भंडारात हिंदू तरुणीने मुस्लिम तरुणासोबत विवाह केल्याने वाद निर्माण। आणि नाशिकच्या किशोरी संघाने अजिंक्य पदासह पटकावला आमदार सुहास कांदे चषक। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट। ठळक बातम्यांनंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। आणि सर्वात पहिली एक महत्त्वाची अपडेट आहे। स्वारगेट एसटी स्थानक परिसरात 26 वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पुणे पोलिसांनी शिरोर परिसरात गुनाट गावच्या हद्दीतून आज पहाटे अटक केली। आरोपीला न्यायालयात हजर करून पुढील तपास करण्यात येतोय। या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करून फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवण्यात येईल अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे। पोलीस दलांकडून शहराला सुरक्षा, कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारीवर नियंत्रण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे। हे अत्यंत दुर्दैवी घटना नक्कीच घडलेली आहे। त्यांचे आरोपीला कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील राहते। अमरावती महानगरपालिकेने वाढवलेला मालमत्ता कर आणि अपुऱ्या सोयी सुविधांबाबत काँग्रेस आता आक्रमक झाली आहे। अमरावती महानगरपालिकेसमोर काँग्रेसने ठिय्या आंदोलन करत वाढवलेला अतिरिक्त मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी केली आहे। यावेळी भजन कीर्तन करत काँग्रेसनं कचऱ्यासहित आरोग्य, रस्ते, पाणी या सर्व विषयांवर पालिकेला धारेवर धरल्याचं देखील पाहायला मिळालं। ठिय्या आंदोलन आम्ही आज इथं केलेलं आहे। त्याच्या मागचं कारण की साफसफाईच्या बाबतीत आणि टॅक्सच्या बाबतीत आयुक्तासोबत आतापर्यंत 4-5 मिटिंगा झाल्यानंतर आयुक्तांनी जे आश्वासन दिले होते साफसफाईच्या बाबतीत की माणसाची संख्या फिक्स करण्यात येईल, आयुक्तांनी ते आश्वासन पाळले नाही आहे। आज तुम्ही अमरावती शहरात पाहा ना, साफसफाईच्या बाबतीत धिंगाणा झालेला आहे। लोकांना इतकं त्रास होत आहे, पण हे बेशरम शासन आणि प्रशासन यांना लाज वाटत नाही की कचऱ्यामधूनही कमिशन खात आहे। तुम्ही पहा, आणि टॅक्स एवढा वाढवलेला आहे। अमरावती शहरात या लोकांना ग्रामपंचायतची सुद्धा सुविधा नाही आणि टॅक्स महानगरपालिकेचा, म्हणून या निगरकट्ट प्रशासन आणि शासन हे जागेवर आलं पाहिजे। म्हणून आज आम्ही इथं आंदोलन करत आहे। आता आयुक्तांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलं आहे। चर्चा व्यवस्थित झाली, आमच्या मागण्या मान्य केल्या तर ठीक आहे, नाही तर इथं एक अजून दुसऱ्या पद्धतीनं आजच इथं मोठं आंदोलन करण्यात येईल। याची पूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहणार आहे। धुळ्याच्या शासकीय विद्यानिकेतन या शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आहे। या शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात मूलभूत सुविधा मिळत नसल्याने त्यांचं आरोग्य सध्या धोक्यात आलंय। विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा राखण्यासाठी जो निधी शासनाने दिला, त्या निधीचं काय झालं, तो निधी कुठे वापरला जातो असा प्रश्न विचारत रिपब्लिकन सेनेने प्रशासनाला धारेवर धरलंय। संस्थेच्या वसतिगृहात वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 132 असून पिण्याच्या अशुद्ध पाण्यामुळे त्यांचं आरोग्य सातत्याने बिघडत असल्याची बाब समोर आली आहे। मी समाधान वैसाने, रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष। तर काही ग्रामस्थांच्या तक्रारीवरून माझ्याकडे विषय आल्यानंतर जे तक्रार होती, तर धुळे शहराच्या मध्यभागी शासकीय विद्यानिकेतन जी शाळा आहे, तर त्याच्यात खूप मोठ्या प्रकारे इथे जो काही विषय होतोय, तर हा आम्हाला दिसायला आलेला आहे। तर हा जो विषय आहे, तर तो पोरांचा सगळ्यात जीवाशी खेळणारा प्रश्न आहे। तर पोरांच्या या तक्रारीनुसार आम्ही जाऊन व्हिजिट केली असता तिथे बघितलं, तर त्या पोरांना जे पाणी दिलं जातं विहिरीचं, तर त्या विहिरीमध्ये अक्षरशः खूपच कचरा पडलेला आहे। बेटकुई आहे, साप, जंतू वगैरे बरेचसे एकदम घाणेरड्या प्रकार ते आम्ही चित्रीकरण करून आम्ही साहेबांना दिलेलेच आहे। गेल्या 3 महिन्यांपासून अमरावती जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं वेतन झालं नसल्याने कर्मचाऱ्यांचे हाल सुरू आहेत। नेहमीच वेतन उशिरा मिळत असल्याने कर्मचारी संतप्त झालेत, तर कुटुंबांच्या दैनंदिन गरजा कशा भागवायच्या, लोनचे हप्ते कसे फेडायचे असा सवाल कंत्राटी कामगारांनी केलाय। आरोग्य विभाग नेहमीच कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय करत असल्याची भावना यावेळी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे। यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। पाहत रहा न्यूज अनकट।
ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत. एक महत्त्वाची अपडेट उत्तराखंड मधून येते. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील माना गावाजवळ हिम नदी फुटून हिमस्खलन झालं असून बॉर्डर रोडचं काम करणारं 57 कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती सध्या सूत्रांकडून मिळते. या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 10 कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलंय, तर उर्वरित 47 कामगारांचा शोध सुरू असल्याची माहिती सैन्याचे आयजी राजीव स्वरूप यांनी दिली आहे. एक महत्त्वाची बातमी आहे. धाराशिव जिल्ह्यात बर्ड फ्लूचा एक संशयित रुग्ण आढळून आलाय. हा व्यक्ती ढोकी येथील मांस विक्रेता आहे. तापाने फणफणलेल्या या व्यक्तीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तपासणीसाठी आरोग्य विभागाकडून त्याचा स्कॅब घेण्यात आला होता. ढोकी येथे कावळ्यांच्या मृत्यूमुळे बर्ड फ्लू आजार उघडकीस आला असून मागील काही दिवसांपासून सातत्याने मृत कावळे आढळून येत असल्याने सध्या पशुसंवर्धन विभागाकडून कोंबड्यांचं सर्वेक्षण सुरू आहे. त्यातच हा संशयित सापडल्याने आरोग्य यंत्रणेची धाकधूक वाढली आहे. भंडाऱ्यात प्रेम प्रकरणातून एका हिंदू समाजातील 22 वर्षीय तरुणीने मुस्लिम समाजातील तरुणासोबत आंतरधर्मीय विवाह केल्याने वाद निर्माण झालाय. तरुणीच्या कुटुंबियांनी हिंदुत्ववादी संघटनांसह तरुणीला पळवून नेल्याची तक्रार दाखल केली असून पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा देखील दाखल केलाय. तर युवकाला अटक करून तरुणीला कुटुंबियांच्या स्वाधीन करावं, अन्यथा भंडारा बंद करण्याचा इशारा तरुणीच्या कुटुंबियांनी दिलाय. यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग.
विश्रांतीनंतर स्वागत आणि पुढची बातमी कृषी विश्वातून। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज 1 ते 1.5 टन अंजिराची आवक होत असून चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करतायत। अंजीर सध्या 60 ते 70 रुपये प्रति किलो दराने विक्री होतीये। यंदा आवक कमी असल्याने अंजीरला चांगला भाव मिळतो, अंजीर उत्पादक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे। दादा मला काय सांगणार, अंजीरची बाजारात आवक कशी आहे, कसं भाव मिळतो? अंजीर सध्या जे जालना मार्केटमध्ये टन ते 1.5 टनची आवक आहे। दरवेळी जे 2-3 टन येत होती, पण सध्या आवक जे जालन्यात टन 1.5 टनची आहे। 60 ते 70 रुपये अंजीर विकू राहिली सध्या तिला। कसे भाव आहेत, समाधानकारक दर आहे? हा, मार्केटच्या हिशोबाने बरे भाव आहे सध्या, नाही तर मागच्या वर्षी 40 ते 50 रुपयाचे बाजार होते, आता 60 ते 70 रुपये हमखास विकू राहिली अंजीर। म्हणजे आवक कमी असल्यामुळे भाव चांगला आहे। हा, आवक कमी असल्यामुळे ग्राहकाची खास जास्ती आहे, त्या हिशोबाने मालाचे भाव आहे सध्या। बरं, काय अपेक्षा आहे, काय मागणी आहे? नाही, आता शेतकरीला तर काय बाबा, 100 विकले तर अपेक्षा तर जास्तीच आहे शेतकऱ्यांची, पण मार्केटच्या हिशोबाने 70 रुपयाचे जे प्रमाण आहे सध्या भाव ते बरोबर आहे। बरं, काय नाव दादा? भारत फ्रूट कंपनी जालना, जफर खान। महाराष्ट्र राज्य आणि नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित आमदार सुहास कांदे चषकावर नाशिक किशोरी संघाने त्यांचं नाव कोरलंय। या किशोर अजिंक्य कबड्डी स्पर्धेचं नाशिकच्या मनमाडमध्ये आयोजन करण्यात आलं होतं, तर नाशिक विरुद्ध पिंपरी चिंचवड महिलांच्या संघामध्ये झालेल्या अंतिम चुरशीच्या लढतीत नाशिक शहर महिला संघाच्या विदिशा सोनार हिने अप्रतिम खेळ करत आपल्या संघाला विजय मिळवून दिलाय, तर पुरुषांच्या अंतिम सामन्यात परभणी संघाने पिंपरी चिंचवडचा 20 गुणांनी पराभव करून अजिंक्यपद पटकावलंय। आज आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सेन्सेक्स 1400 पेक्षा जास्त अंकांनी घसरल्याने गुंतवणूकदारांचं 7.5 लाख कोटींचं नुकसान झालंय, तर निफ्टी देखील 450 अंकांनी घसरून 22,150च्या पातळीवर पोहोचला होता। काल बाजार स्थिर होता, पण आज सकाळी ओपनिंग झाल्यापासूनच मोठी विक्री झाल्याने निर्देशांक घसरल्याचं पाहायला मिळालं। या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबवत, पाहत रहा न्यूज अनकट।